आरोपी प्रशांत कोरटकर यांच्यातर्फे वारंवार विविध न्यायालयांमध्ये जामीन मिळाला पाहिजे म्हणून अर्ज करण्यात येत आहेत आणि आपण पाहिलं की सगळ्याच न्यायालयांनी जवळपास प्रशांत कोरटकर यांचा जामीन अर्ज आतापर्यंत फेटाळलेला आहे. आता सुद्धा हा जो जामीन अर्ज केलेला आहे तो अत्यंत घाईनी आणि जामीन मिळालाच पाहिजे असा दुराग्रह ठेवून केलेला आहे असं दिसते. कारण की इन्व्हेस्टिगेशन अजून पूर्ण झालं नाही असं सरकार पक्षातर्फे सांगण्यात आलेलं आहे. लेखी स्वरूपात पोलिसांनी दिलेलं आहे की इन्व्हेस्टिगेशन अजून पूर्ण झालेलं नाही. कारण की प्रशांत कोरटकर याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये इथल्या जवळपास 6 शहरांमध्ये जेव्हा लपून बसला होता तेव्हा कोणी कोणी मदत केली त्यांचे सगळ्यांचे स्टेटमेंट्स घेणं आवश्यक आहे. काही जणांचे स्टेटमेंट्स त्यांनी घेतलेले आहे. त्यामुळे तपास अपूर्ण असताना आता जामीन देणं हे प्रशांत कोरटकरला जामीन देणं योग्य नाही. याची मांडणी आम्ही आज कोर्टामध्ये केली. कारण की जर त्याचा इतिहास पाहिला म्हणजे या केसच्या संदर्भातला घटनाक्रम आणि वस्तुस्थिती आपण पाहिली तर आपल्याला असं दिसते की प्रशांत कोरटकरला जेव्हा इंद्रजित सावंत यांना फोन करावा वाटला तेव्हा त्यांनी 12 वाजता रात्री फोन केला. 12 वाजता नंतर म्हणजे एका अनोळखी माणसाला 12 वाजता नंतर फोन करायचा, शिवीगाळ करायची, अत्यंत वाईट भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आणि जिजाऊ मासाहेबांचा अपमान होईल म्हणजे स्त्रीच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडतील, चिखल उडेल अशा पद्धतीने वक्तव्य करायचे आणि नसलेला एक ब्राह्मण आणि मराठा वाद तयार करायचा. महाराष्ट्रात शांतता आहे, कोल्हापुरामध्ये शांतता आहे आणि अशा वेळेस मुद्दामून जातीवर आधारित तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारं जे वक्तव्य प्रशांत कोरटकरनी केलेलं आहे ही पहिली वस्तुस्थिती.